आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याची शक्यता आहे, कारण बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चाही केली आहे। मोदीबाग निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबत झाली। राजकीय विषयांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती बच्चू कडू यांनी या भेटीनंतर दिलेली आहे। तर 2 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास आमचा मार्ग मोकळा असेल असं बच्चू कडू यांनी म्हटलं। बच्चू कडूंचं दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी मोठं काम आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। तर महाराष्ट्रासाठी सर्व चांगल्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। शरद पवार आणि बच्चू कडूंच्या भेटीच्या वेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। एकतर रोजगार हमी योजनेतून म्हणजे राज्याच्या रोजगार हमी योजनेतून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं कसे करता येईल, नाही पूर्ण मजुरी देता येईल तर 50% तरी दिल्या गेली पाहिजे, हा एक विषय महत्त्वाचा झालेला आहे। आणि दिव्यांग बांधवाच्या बाबतीत तर या दोनही विषयावर दिव्यांग आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाली आणि त्यांचं निवेदन पण आम्ही त्यांना दिलं। तर त्या संदर्भात ते विचार करेल। हा काही सीटा वाटपाबाबत थोडं बसलोय आम्ही, ह्या मुद्द्याचा विषय मुद्दे महत्त्वाचे आहे। मी तुम्हाला वारंवार सांगतो का शेतकरी, मजूर, दिव्यांग, कष्टकरी याच्याशिवाय आमच्या डोक्यात काहीच नाही। ते एकदा फिट झालं तर मग आम्ही राजकीय विचार करू। आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। आणि बच्चू भाऊ हे महाराष्ट्रामध्ये एक असे एक महत्त्वाचे नेते ज्यांनी अपंग असतील, दिव्यांग असतील यांच्यासाठी खूप मोठं आणि चांगलं काम अशा समाजासाठी केलं जेव्हा त्या समाजाकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं। म्हणजे या सगळ्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलेलं आहे। आणि हे जनरेशन विसरणार सगळ्या चांगल्या लोकांनी ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं आहे। माननीय बच्चू कडू एक तडफदार आमदार आहे, परंतु भूमिका कधीही ठाम नसते। आणि सरकारवर ताशेरे मारत असताना अनेकदा बाहेर पडेल, आज जाईल, बाहेर पडेल, पडत नाही बरं का, संध्याकाळी कॉम्प्रोमाइज होते। त्यामुळे ते संध्याकाळी काय करतील त्याच्यात मला सांगा। एखादी ठाम भूमिका घेतली आणि ते उभे राहिले, राजकीय भूमिका म्हणतो, सामाजिक भूमिका त्यांच्या चांगल्या आहेत। अपंगांच्या वगैरे बाबतीत ते जे काही काम करत असतात दिव्यांगांच्या बाबतीत ते अतिशय उल्लेखनीय आणि चांगलं आहे। पण राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली मला दाखवा, आणि ती त्यांनी ठामपणे तशीच्या तशी राहिली, असं कधीच घडलं नाही बच्चू कडूंच्या बाबतीत। त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची फार गरज आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।